नमस्ते मित्रांनो, स्वागत आहे SSK दर्शन अकॅडमी या आपल्या आवडत्या चॅनलमध्ये. नवीन असाल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि असेच आनंदाने आमच्यासोबत शिकण्यासाठी बेल आयकनचं बटन नक्की प्रेस करा, कारण बेल आयकनचं बटन दाबल्याशिवाय आमचे नवनवीन व्हिडिओज आपल्यापर्यंत पोहोचू शकणार नाही. चला तर मित्रांनो, आज काहीतरी नवीन नमस्ते मित्रांनो, स्वागत आहे SSK दर्शन अकॅडमी आपल्या आवडत्या चॅनलमध्ये. मित्रांनो, आज आपण बघत आहोत 9th स्टँडर्डचा 12th नंबरचा चॅप्टर स्टडी ऑफ साऊंड आणि याचा आपण पार्ट 3 मध्ये आलेलो आहोत. आज पार्ट 3 मध्ये आपलं स्वागत आहे. चला तर तत्पूर्वी आपल्याला एक विनंती आहे की पार्ट 3 बघण्या अगोदर आपण पार्ट 1 आणि पार्ट 2 कृपया एकदा बघून घ्या, ओव्हरलुक करून घ्या, तरच आपल्याला पार्ट 3 पण समजणार आहे. खूप सोप्या आणि सहज सोप्या भाषेमध्येच दिलेलं आहे मी. चला पार्ट 3 मध्ये आपण सुरुवात करूयात. बघा मित्रांनो, साऊंड वेव्स गेट रिफ्लेक्टेड फ्रॉम द वॉल्स अँड रूफ ऑफ अ रूम मल्टिपल टाइम्स. हे जे साऊंड वेव्स असतात ना, हे जे ध्वनी तरंग असतात ना, हे पुन्हा पुन्हा काय होतात, रिफ्लेक्टेड होतात, म्हणजे परावर्तन होत असतं यांचं मल्टिपल टाइम्समध्ये. दिस कॉजेस अ सिंगल साऊंड टू बी हर्ड नॉट वन्स बट कंटिन्युअसली. एक सिंगल साऊंड असतो ना, तोच कंटिन्युअसली ऐकू येत असतो. बघा, हे कधी होत असतं माहिती का? ज्यावेळेस असे ऑडिटोरियम असतात बघा, ऑडिटोरियमचे जे छत असतात ना, हे वरचे तर ते जे रूफ असतात ना, ते जरासे प्लेन सरफेसचे असतील तर कधी कधी काय होतं की हा जो एखादा, हा बघा इथे हा जो आहे, जो कोणी बोलणारा असतो तो, बरोबर ना, स्पीकर असतो, तो जे बोलतो ते स्पीकरचा पण एक व्हॉइस या ऑडियन्सपर्यंत जात असतो आणि प्लस त्या स्पीकरचा व्हॉइस काय होतो, यावरच्या रूफला किंवा ह्या भिंतींना काय होतो, जाऊन आदळतो आणि तिथून रिफ्लेक्ट होऊन पुन्हा त्याचेच ध्वनी काय होत असतात, परत ऑडिटोरियममध्ये फिरत राहतात पुन्हा पुन्हा पुन्हा. मग काय होत राहतं, असं सारखं बोलून बोलून सगळे आवाज काय व्हायला लागतात, मिक्स व्हायला लागतात आणि खूप जास्त इंटेन्सिटीचा तिथे असं साऊंड तयार होतो आणि खूप असं भयंकर वाटायला लागतं. ते चांगलं नाही वाटत, म्हणजे सगळं कन्फ्युजन व्हायला लागतं. मग हा तोच प्रकार आहे. मल्टिपल टाइम्स एकच साऊंड आपल्याला ऐकू येत असतो. त्यासाठी आता काय केलं जातं, त्यालाच काय म्हटलं जातं, रिव्हर्बरेशन म्हटलं जातं, निनाद असं म्हटलं जातं. बघा, दिस कॉजेस अ सिंगल साऊंड टू बी हर्ड नॉट वन्स बट कंटिन्युअसली. एखादा सिंगल साऊंडच काय होतो, कंटिन्युअसली ऐकू येत असतो तुम्हाला. दिस इज कॉल्ड रिव्हर्बरेशन. त्यालाच निनाद असं म्हणतात. पुन्हा पुन्हा पुन्हा, कारण तो सारखा जातो, इकडनं जातो, इथे इथं आदळतो, इथून रिफ्लेक्ट होतो, परत इथे आदळतो, परत इथे येतो, परत इथे येतो, असं सारखं रिफ्लेक्ट होत राहतो. त्यामध्ये सारखा आवाज येत राहतो तिथे. द टाइम बिटवीन द सक्सेसिव्ह रिफ्लेक्शन ऑफ अ पर्टिक्युलर साऊंड वेव्ह रिचिंग अस बिकम स्मॉलर अँड reflected sound get mixed up and produce continuous sound of increased loudness which cannot be deciphered clearly. तसं काय असतं माहिती का, म्हणजे काय असतं याच्यामध्ये की एकच साऊंड वेव्ह जो असतो ना, तो त्याचा कालावधी आपण काय बघितला होता की किती पाहिजे असतो, सेकंदाचा 1/10 इतका भाग, म्हणजे 0.1 सेकंद इतका कालावधी कमीमध्ये अंतर असेल तरच आपल्याला क्लिअर साऊंड येतो. पण याचा काय होतो माहिती का, याच्यामध्ये काय होतं की त्याच्या अगोदरच दुसरा साऊंड येतो, त्याच्या अगोदरच काय होतं, दुसरा साऊंड जातो. त्यामुळे काय होतं की सगळे एकमेकांमध्ये काय होत जातात, मिसळत जातात, कारण त्यांच्यामध्ये काय होतं, रिफ्लेक्शन होतं ना, त्यामुळे ते सगळे एकमेकांमध्ये मिक्स होतात आणि त्यामुळे काय होतं, क्लिअर असा व्हॉइस येत नाही. लाऊडनेस कसा होत जातो, इन्क्रीज होत जातो, हे कंटिन्युअस होतं, त्यामुळे क्लिअरली ते काहीच व्हॉइस येत नाही तिथे. दिस इज रिझन वाय द सम ऑडिटोरियम ऑर सम पर्टिक्युलर सीट्स इन ऑडिटोरियम हॅव अ इन्फिरियर ऑर साऊंड रिसेप्शन. त्यामुळे काय केलेलं आहे आता की जे ऑडिटोरियम असतात ना, त्याच्यामध्ये त्यामुळे हे सगळं काय होतं की इन्फेरियर साऊंड रिसेप्शन तयार होतो तिथे, म्हणजे ते निकृष्ट दर्जाचे ठरतात ऑडिटोरियममध्ये. जे ऑडियन्स बसलेला असतात, जो स्पीकर बसलेला असतो, असे ऑडिटोरियम. पण मग आता काय केलेलं आहे माहिती का, तर ऑडिटोरियम आहे ना, असे राऊंड शेपचे आलेले बघा तुम्ही, ज्याच्यामध्ये रिफ्लेक्शन फार कमी प्रमाणात होतं. तुम्ही लक्षात आलं का, असे प्लेन सरफेसचे ऑडिटोरियम नसतात, असे रूफ त्याचे असे गोलाकार असतात बघा, गोलाकार घुमटाचे असतात ते पण असतात. आणि प्लस आता काय केलं जातं माहिती त्या ऑडिटोरियममध्ये, की ज्या काही सीट्स असतात ना, ऑडियन्सच्या सीट्स असतात किंवा तिथले जे असतं ना थोडंफार काही, तर त्याच्यामध्ये असे गोष्टी बसवल्या जातात की ते काय केलं जातं, साऊंड काय करतात, ॲब्झॉर्ब करणाऱ्या, म्हणजे साऊंड ॲब्झॉर्ब करतील असे सीट्स किंवा असे जे काही तिथल्या गोष्टी असतात ना, त्या तिथे बसवल्या जातात. त्यामध्ये ऑडिटोरियममध्ये काय होतं की रिफ्लेक्शन कमी होऊन क्लिअर साऊंड सगळ्यांपर्यंत जाऊन पोहोचत असतो. लक्षात आलं? हा बघा, हा एखादा सिंगर आहे, याचा डायरेक्ट साऊंड हा ऑडिटोरियम लिस्नरपर्यंत जाऊन पोहोचतो, पण डायरेक्ट साऊंड तर जातो प्लस हा पण जातो, रिफ्लेक्टेड साऊंड सतत तेच. त्यामुळे ते ऑडियन्स काय होतात, बोर होतात. बघा आता हे काय आहे,
आता इथे बघा प्रश्न विचारलेला, हाऊ विल यू रिड्यूस द रिव्हर्बरेशन इन पब्लिक हॉल्स और बिल्डिंग्स. त्यामध्ये काय केलं जातं, मग कसं रिड्यूस करणार आपण ते मी तुम्हाला सांगितलं ना. त्याचं घुमटाकार हे बनवलं जातं. काय बनवलं जातं, वरचा रूप जो असतो ना तो घुमटाकार आकाराचा असतो आणि प्लस त्याच्यामध्ये जे साऊंड ॲब्झॉर्ब करतील अशा काही जास्त सीट्स किंवा तिथे जे काही असेल बाकीचं सामान ते तशा पद्धतीनं काय केलं जातं, अरेंज केलं जातं, बसवलं जातं. लक्षात आलं. आता या ठिकाणी आपण बघत आहोत सोनार ही पद्धत. सोनार म्हणजे काय असतं, हा एक शब्द आहे म्हणजे पूर्ण याचं मिनिंग आहे बघा. एस म्हणजे काय असतं, एस ओ म्हणजे साऊंड असतं, एन म्हणजे नेव्हिगेशन असतं आणि ए म्हणजे अँड असतं आणि आर म्हणजे रेंजिंग असतं. म्हणजे हे कधी असतं माहिती का, हे कुठे वापरलं जातं. सोनार इज अ शॉर्ट फॉर्म ऑफ साऊंड नेव्हिगेशन अँड रेंजिंग. म्हणजे हे कुठे वापरलं जातं, जे जहाजं असतात बघा पाण्यातून जात असतात बरोबर ना. पाण्यातून जात असताना त्यांना पाण्याखालच्या वस्तू पण आहेत बरोबर की नाही. पाण्याखाली हिमनग असतात, मोठे मोठे डोंगर असतात, ह्या वस्तू दिसल्या पाहिजे की नाही त्यांना, त्याचं अंतर समजलं पाहिजे, ते कोणत्या दिशेत आहे हे समजलं पाहिजे. मग त्यावेळेस ही सोनार टेक्निक वापरली जाते यामध्ये. म्हणजे सोनार टेक्निक वापरून काय करतात ते, असे साऊंड वेव्स सोडतात त्याच्यामध्ये, अल्ट्रासोनिक साऊंड वेव्स सोडतात त्यामध्ये. मग त्यांना काय होतं की त्याचा उपयोग करून त्यांना काय होतं, त्यांना समजतं ते जहाजावर किंवा याच्या बोटीवर जे बसलेले असतात ना लोक, त्यांना समजतं मग की खाली काय आहे काय नाही बरोबर ना. म्हणजे आता तुम्हाला टायटॅनिक जहाज आठवतं का, ते डुबलं होतं, ते फार फेमस आहे बघा तुम्ही. ते कसं डुबलं, त्याच कारणामुळे डुबलेलं होतं बघा तुम्ही. ते त्याची मूवीज पण आलेला आहे की त्याच्या खाली जे मोठा हिमनग होतं ते त्यांना दिसलंच नाही, लक्षातच आलं नाही, त्यामुळे ते क्रॅश होत गेलं. त्या हिमनगाने काय केलं, ते जहाजच काय करून टाकलं, ब्रेक करून टाकलं आणि त्याच्यामध्ये पाणी जाऊन सगळे लोक काय झाले होते, त्याच्यामध्ये डुबून मेले होते बरोबर ना. जे वाचले थोडेफार ते असे आले बाहेर, पण बाकीचे तर सगळे मेले, जहाजच डुबून गेलं ते बघा. इट इज यूज टू डिटरमाइन द डिरेक्शन. हे कशासाठी यूज केलं जातं, डिरेक्शन म्हणजे दिशा दाखवण्यासाठी, डिस्टन्स अंतर अँड स्पीड ऑफ अन अंडर वॉटर ऑब्जेक्ट. पाण्यामध्ये जे ऑब्जेक्ट आहे त्यांचा स्पीड वगैरे हे सगळं बघण्यासाठी. विच हेल्प ऑफ अल्ट्रासोनिक साऊंड वेव्स. जे कशाच्या मदतीनं, अल्ट्रासोनिक साऊंड वेव्हच्या मदतीनं आपण काय करतो, त्याचा उपयोग करून हे सगळं बघितलं जातं. सोनार हॅज अ ट्रान्समीटर अँड रिसिव्हर. आता सोनारमध्ये काय असतं, एक ट्रान्समीटर असतो जहाजामध्ये, या बाजूला एक ट्रान्समीटर बसवलेला असतो आणि या बाजूला एक रिसिव्हर बसवलेला असतो. मग ट्रान्समीटर काय करत असतो, विच इज फिटेड ऑन अ शिप ऑर बोट. ते शिपवर आणि बोटमध्ये शिप फिट केलेलं असतं. द ट्रान्समीटर प्रोड्यूस अँड ट्रान्समिट अल्ट्रासोनिक साऊंड वेव्ह. हा ट्रान्समीटर काय करत असतो की अल्ट्रासोनिक साऊंड वेव्ह अशी पाठवत असतो खाली, पाण्याच्या खाली बरोबर की नाही. जहाज चालतच आहे आणि हा काय करतो, पाठवत असतो हे खाली वेव्ह. दिस वेव्स ट्रॅव्हल थ्रू वॉटर. हे पाण्यातून जातात असे अँड स्ट्राईक अंडर वॉटर ऑब्जेक्ट. आणि खाली असणारे जे पाण्यात असणारे समुद्र तळापाशी जातात ते एकदम आणि तिथे आदळतात त्या वस्तूंवर, स्ट्राईक होतात त्या ऑब्जेक्टवर अँड गेट रिफ्लेक्टेड. जे एखादं ऑब्जेक्ट आलं ना त्याला आदळतात ते तिथून रिफ्लेक्ट होतात. म्हणजे एक तर समुद्र तळापर्यंत जातात किंवा समुद्र तळाच्या मध्ये जर एखादा ऑब्जेक्ट आला तर तिथूनच काय होतात, रिफ्लेक्ट होतात. आणि रिफ्लेक्टेड वेव्ज आर रिसिव्ड बाय रिसिव्हर. आणि रिफ्लेक्टेड वेव्ज आले का ते हे रिसिव्हरकडे जातात आणि रिसिव्हर त्यांना रिसीव्ह करतो आणि मग समजतं ते ऑब्जेक्ट कोणता आहे, किती अंतरावर आहे, त्याची दिशा कोणत्या दिशेला आहे ते बरोबर की नाही, त्याचा स्पीड काय आहे, खाली मूव्ह होणारा ऑब्जेक्ट आहे की असं काही एकदम स्टील अवस्थेत असणारा आहे, बघितलं जातं ते नेमकं काय आहे. द रिसिव्हर कन्वर्ट्स द अल्ट्रासोनिक साऊंड इन टू द इलेक्ट्रिक सिग्नल. मग आता हे जे रिसिव्हर असताना हे काय करतं, ते अल्ट्रासोनिक साऊंडचं म्हणजे त्या ध्वनित तरंगाचं रूपांतर कशात करून टाकतं, इलेक्ट्रिकल सिग्नलमध्ये करतं. म्हणजे कशा, विद्युत लहरींमध्ये करतं. आणि दिस सिग्नल्स आर प्रॉपरली इंटरप्रिटेड. कारण काय होतं की हे जे सिग्नल्स असतात ना, इलेक्ट्रिकल सिग्नल हे काय होतात, इंटरप्रिट होतात म्हणजे काय, त्याचा अर्थ काढण्यासारख्या याच्यामध्ये ते कन्वर्ट होतात. मग त्याच्यामुळे समजतं की नेमकं काय आहे खाली बरोबर ना. द टाईम डिफरन्स बिटवीन द ट्रान्समिशन रिसेप्शन इज नोटेड. आणि हा टाईम डिफरन्स काढला जातो, ट्रान्समिट किती वेळात झाला आणि त्याच्यानंतर रिसीव्ह किती वेळात झाला, हा पण डिफरन्स काढला जातो. मग समजतं ते ऑब्जेक्ट किती अंतरावर आहे. लक्षात आलं का. मग हा ट्रान्समिट झाला आणि त्याच्यानंतर रिसीव्ह झाला किती वेळाने बरोबर ना, याच्यानुसार तो किती स्पीड, किती अंतरावर आहे आपल्यापासून हे पण समजतं, नोट होतो. दिस टाईम अँड वेलॉसिटी ऑफ साऊंड इन वॉटर गिव्ह द डिस्टन्स फ्रॉम द शिप. हा जो आहे ना वेग पाण्यात, म्हणजे साऊंडचा जो पाण्यातला असा जो व्हेलॉसिटी असते म्हणजे वेग असतो ना, हे किंवा कालावधी असतो ना, जो किती वेळात गेला आणि किती वेळात आला बरोबर ना, टाईम. याच्यावरून काय समजलं जातं की त्याचं डिस्टन्स समजलं जातं, पाण्यामध्ये किती आहे बरोबर ना, तो किती अंतरावर आहे ते अंतरावर आपण काढू शकतो ते. सोनार इज यूज टू डिटरमाइन द डेप्थ ऑफ सी. आणि त्याचप्रमाणे समुद्राचे तळ किती आहे,
खोली किती आहे हे शोधण्यासाठी सुद्धा काय वापरलं जातं, सोनारच वापरला जातो. सोनार इज ऑल्सो यूज टू सर्च अंडर वॉटर हिल्स. सोनार कशासाठी वापरला जातो, अंडर वॉटर हिल्स, या पाण्याच्या आतमध्ये तर काही दिसत नाही आपल्याला खाली काय आहे. मग खाली समुद्राच्या तळामध्ये सुद्धा डोंगर आहेत ना, छोट्या छोट्या टेकड्या आहेत, डोंगर आहेत, बरोबर ना, व्हॅली आहेत, दऱ्या आहेत अशा, बरोबर ना, पाणबुड्या आहेत, सबमरीन्स असतात खाली. खाली पाणबुड्या त्यांचं काम करत असतात, आपल्या देशाचं रक्षण करण्याचं काम. आईसबर्ग्स असतात, बरोबर, हिमनग असतात मोठे मोठे. ह्या आईसबर्ग्सलाच अडकून तर ती टायटॅनिक बुडली होती. बघा तुम्ही तो मूवी बघा, तुम्हाला समजून जाईल, किंवा बुक वाचा ते. तर हे जे बुडालेलं असतं ना, संकेन म्हणजे शिप्स, जे बुडालेल्या शिप्स असतात, कधी कधी बुडतात आणि समुद्राच्या तळाशीच जाऊन बसतात. मग त्यांचं काय होतं, त्यासुद्धा येतात ना मध्ये मध्ये यांच्यामध्ये, मग त्यालासुद्धा आदळून हे काय होतात, रिसिव्हरकडे परत रिटर्न जातात हे सिग्नल्स, आणि सांगतात की खाली काय आहे ते. समजले या ठिकाणी? चला पुढे जाऊयात. आता बघा मित्रांनो, सोनोग्राफी ही तर सगळ्यांनाच माहीत आहे, बरोबर ना. सोनोग्राफी तर हे आपल्यासाठी खूप नोन आहे, असं काही वेगळं नाही. या सोनोग्राफीमध्ये काय वापरलं जातं, हेच अल्ट्रासोनिक सिग्नल्सच वापरले जातात. ते आपल्या आतमध्ये सोडून आपण बघितलं जातं की या मशीन थ्रू, की आपण आतमध्ये काय आहे, आपल्या पोटामध्ये एखादा ट्युमर आहे की त्या बघा प्रेग्नंट लेडींच्या आतमध्ये बघितलं जातं बाळ व्यवस्थित आहे की नाही, बरोबर ना, किंवा काही एखादं आणखी हार्ट वगैरे म्हणजे झालेलं आहे की नाही, काही जंतू संसर्ग वगैरे झाला आहे, काही स्वोलन वगैरे का, सूज वगैरे आहे का, हे चेक केलं जातं, बरोबर ना. सोनोग्राफीमध्ये सोनोग्राफी टेक्नॉलॉजी युजेस अल्ट्रासोनिक साऊंड. याच्यामध्ये सुद्धा अल्ट्रासोनिक साऊंड वेव्हजच वापरले जातात टू जनरेट इमेज. कशासाठी, तर इमेज काढणे मिळवण्यासाठी ऑफ इंटरनल ऑर्गन ऑफ द ह्युमन बॉडी. ह्युमन बॉडीच्या आतमध्ये जे ऑर्गन्स असतात त्यांची इमेज मिळवण्यासाठी. नाही तर ही इमेज आपण कशी मिळवणार, बरोबर ना, आपल्या आतमध्ये काय आहे आपल्याला कसं समजणार. दिस इज युजफुल इन फाइंडिंग आउट द कॉज ऑफ स्वेलिंग. त्याच्यामुळे काय समजतं आपल्याला, आतमध्ये स्वेलिंग झालं का, सुजलं आहे का, इन्फेक्शन झालं आहे का एखादं, किंवा पेन झालं आहे का. द कंडिशन ऑफ द हार्टची कंडिशन, द स्टेट ऑफ द हार्ट आफ्टर हार्ट अटॅक. हार्ट अटॅक नंतर काय स्टेट आहे, बरोबर ना, त्याची काय सिच्युएशन आहे, मग ती आपल्याला बघितली जाते. ॲज वेल एज द ग्रोथ ऑफ फोटस इनसाइड द वोम, म्हणजे आईच्या बाळामध्ये तो गर्भ असतो, त्याची वाढ कशी होती आहे. प्रेग्नंट वुमन ॲज स्टडीड युझिंग दिस टेक्निक. हे तर त्याच्यामुळे काय बघितलं जातं. प्रत्येकाला ही सोनोग्राफी टेक्निक माहितीच आहे, प्रत्येकाच्या घरातून कोणी कोणी सोनोग्राफी केलेलीच आहे, त्यामुळे तुम्हाला माहितीच आहे की हे काय असतं. सोनोग्राफीमध्ये हे बघा अशा प्रकारची मशिनरी असते, आणि हे बघा असं मशीन असतं, आपल्या पोटाला किंवा ज्या भागाला आपल्याला सोनोग्राफी करायची त्यावर एक लिक्विड लावतात आणि हे असं फिरवतात. याच्यामधून ते वेव्हज काय केले जातात, आतमध्ये सोडले जातात, आणि त्याच्या थ्रू काय होते, आपली एक इमेज तयार होते. बघा अशी इमेज मिळते आतमध्ये, कोणत्या पण ऑर्गनची इमेज, जिथे आपल्याला प्रॉब्लेम आहे त्या ऑर्गनच्या तिथे फिरवलं जातं आणि ते सांगतात. दिस टेक्निक मेक अस प्रोब अँड जेल. या टेक्निकमध्ये काय वापरलं जातं, एक छोटीशी अशी प्रोब वापरतात हे अशी, आणि एक एक जेल वापरलं जातं. वेगळं काय नसतं त्यामध्ये, काही इंजेक्शन दिलं जातं किंवा काहीच नसतं. फक्त असं एक जेल लावतात जिथे तुमचं इमेज काढायची आहे, आणि हे असं फिरवतात, त्यावरून हे मशीन फिरवतात. छोटंसं असतं ते, असं माऊससारखं आपल्या. द जेल इज यूज टू मेक प्रॉपर कॉन्टॅक्ट बिटवीन द स्किन अँड द प्रोब टू दॅट द फुल कॅपॅसिटी ऑफ द अल्ट्रासाऊंड कॅन बी युटिलाइज्ड. मग हे काय केलं जातं, हे जे जेल असतं ना, तर हे जेल का लावलं जातं माहिती का, कारण याचा आणि त्या जेलचा एकदम प्रॉपरली काय व्हावा, स्किनसोबत कॉन्टॅक्ट व्हावा, आणि मग फुल कॅपॅसिटी ऑफ द अल्ट्रासाऊंड कॅन बी युटिलाइज. मग त्याच्यामुळे काय होतं की हा जो अल्ट्रासाऊंड आहे हा फुल कॅपॅसिटीने वापरला गेला पाहिजे तेवढ्या एरियामध्ये. तो फुल कॅपॅसिटीने आतमध्ये गेला तर प्रॉपर इमेज त्याची मिळते आपल्याला आतल्या ऑर्गनची. द जेल इज अप्लाइड टू द स्किन आउटसाइड द इंटरनल ऑर्गन टू बी स्टडीड. मग हे जेल जे असतात हे बाहेरच्या बाजूने लावले जातात. पोटाची काढायची असेल तर पोटाच्या वरच्या भागाला ते जेल लावतात. फक्त आपण केसांना कसं जेल लावतो तसं जेल असतं, ते काही वेगळं नसतं. हाय फ्रिक्वेन्सी अल्ट्रासाऊंड इज ट्रान्समिटेड इनसाइड द बॉडी. आणि हाय फ्रिक्वेन्सीचे हे जे अल्ट्रासाऊंड्स असतात ना, हे म्हणजे हे कुठून सोडले जातात, याच्यातून सोडले जातात, ह्या जेलमधून आतमध्ये सोडले जातात, बरोबर ना. ट्रान्समिट इनसाइड द बॉडी विथ द हेल्प ऑफ द प्रोब. म्हणजे ह्या प्रोबमारे जेल लावायचं आणि ह्या प्रोबनी काय करायचे ते आतमध्ये सोडून द्यायचे. मग त्या जेलमुळे हे प्रोब त्याच्यावर फिक्स बसतं, मग त्याचं बरोबर सोडलं जातं ते साऊंड, अल्ट्रासाऊंड, ते सिग्नल्स, बरोबर ना. द साऊंड रिफ्लेक्टेड फ्रॉम द इंटरनल ऑर्गन इज अगेन कलेक्टेड बाय द प्रोब. मग जे साऊंड असतात ना आता ते आतमध्ये सोडले जातात, बरोबर ना, ते रेज, बरोबर ना, ते वेव्ज. मग ते काय होतात, ते वेव्ज आतमध्ये जातात, ते ऑर्गनवर जाऊन आदळतात, आणि आदळून काय होतात, पुन्हा रिफ्लेक्ट होतात. रिफ्लेक्ट झाल्यानंतर काय मिळते आपल्याला, साऊंड रिफ्लेक्ट फ्रॉम द इंटरनल ऑर्गन अगेन कलेक्टेड बाय द प्रोब. ह्या प्रोबमध्ये येतात, पुन्हा या प्रोबमध्ये ते कलेक्ट केले जातात, अँड फेड टू द कम्प्युटर, आणि कम्प्युटरमध्ये पाठवले जातात, विच जनरेट्स द इमेज. मग त्याची काय बनली जाते, त्या ऑर्गनची इमेज बनते.
लक्षात येतं का? हे बघा अशी इमेज तयार होते इंटरनल ऑर्गनची. ॲज दिस इज मेथड इज पेनलेस. आणि याच्यामध्ये काय पेन वगैरे होतं का? नाही, बिलकुल काहीच आपल्याला कळत पण नाही का होतं आहे, बरोबर ना. इट इज इन्क्रिजिंगली यूज्ड इन मेडिकल प्रॅक्टिस फॉर करेक्ट डायग्नोसिस. याच्यामुळे काय होतं की मेडिकल म्हणजे या मेडिकलमध्ये तंत्रज्ञानामध्ये हे खूप जास्त वापरलं जातं प्रॅक्टिसमध्ये. कारण का याच्यामुळे करेक्ट डायग्नोसिस होतं ना, आपल्याला कळतं आपल्या पोटामध्ये आपल्या बॉडीच्या आतमध्ये काय आहे नेमकं. लक्षात आलं का? हाऊ इट इज अल्ट्रासाऊंड यूज्ड इन द मेडिकल सायन्स. हे अशा पद्धतीने वापरलं जातं. लक्षात आलं? बरं, हे बघून घ्या एकदा थोडक्यात. तर हे काही यामध्ये काय दिलेलं आहे, बेटी बचाव सेव्ह द गर्ल चाइल्ड. ते म्हणतात की यामध्ये काय सांगितलेलं आहे की सायन्सने काय केलेलं आहे, खूप सारी डेव्हलपमेंट केलेली आहे ॲडव्हान्स टेक्नॉलॉजीने, बरोबर ना. या सगळ्या ॲडव्हान्स पण याचा काय केलेला आहे, तुम्ही फायदा घेण्यासोबतच काय केलेला आहे, काही मिसयूज पण केलेला आहे सायन्सने. जसं की बघा ह्युमन लाईफच्या म्हणजे याचे परिणाम काय झालेले आहे ह्युमन लाईफ, कॉन्सिक्वेन्सेस काय झालेले ह्युमन लाईफमध्ये. बघा, सोनोग्राफी टेक्निक कॅन हेल्प टू फॉलो ग्रोथ ॲज वेल ॲज द बिंग अनबॉर्न बेबी. हे बघू शकतो आपण अनबॉर्न बेबी. बट त्याचा काय उपयोग झालेला आहे, त्याच्यामध्ये जास्तीत जास्त उपयोग ह्या सोनोग्राफी करून बाळ चांगलं आहे की नाही हे बघण्याच्या ऐवजी काय बघण्यात आलेलं आहे, बट द इन्क्रीजिंग इन्सिडन्स ऑफ फिमेल फोटासाइड ॲट रिझल्ट ऑफ द डिस्क्रिमिनेशन बिटवीन द गर्ल. मग याचा उपयोग काय झाला की स्त्री भ्रूण हत्या करण्याचा. म्हणजे पोटात बाळ मुलगी असेल तर लगेच पोटातच तिचा काय करायची, हत्या करायची. हा प्रकार जास्त वाढला, बरोबर ना. सोनोग्राफीच जर केली नसती, अल्ट्रासाऊंडच जर निघाले नसते तर आपल्याला कळलंच नसतं काय आहे. मग त्यामुळे जे आहे ते जन्माला आलं असतं. पण यामुळे काय झालं की मुलींची संख्या त्यामुळे कमी झाली आणि मुलांची संख्या बॉय चाइल्ड वाढून गेले, बरोबर ना. एक्झाम्पल फॉर ग्रेव मिसयूज ऑफ दिस टेक्निक, फिमेल फोटासाइड इज नाउन कॉग्निझेबल ऑफेन्स अंडर द PNDT ॲक्ट. आता हा जो ॲक्ट आहे ना, हा एक गुन्हा आहे. PNDT ॲक्ट तयार केलेला आहे, हा गुन्हा आहे. जर असं काही केलं तर याच्यासाठी काहीतरी शिक्षा आहे, बरोबर ना, या ॲक्टच्या अंडर. बघा मित्रांनो, आता या ठिकाणी ह्युमन इयर. आता आपला हा कान आहे, बरोबर ना. हा काय आहे, आपला कान. आता हा आपल्याला कान फक्त इथपर्यंतच माहिती आहे, हा बाहेरचा पोर्शन, बरोबर ना. आतमध्ये तर आपल्याला काही माहीतच नाही. आणि फार तर फार इथपर्यंत माहिती, कारण इथपर्यंत आपण काय करत असतो, असं कधी कधी खाज आली तर खाजवत असतो, बरोबर ना. हा आउटर इयर असतो, बरोबर ना. ही आतमध्ये असते, ही याला काय म्हणतात, कॅनल म्हणतात, म्हणजे ऑडिटरी कॅनल. म्हणजे ऐकू येण्याची जी कॅनल असते, नळी असते, नलिका असते, बरोबर. ती ही पुढे काय असते, त्याच्यानंतर कॅव्हिटी असते. कोणती असते, टायम्फॅनिक कॅव्हिटी. म्हणजे आतमध्ये, फार आतमध्ये गेल्यानंतर इथे कान असतो बघा. इथपर्यंत आपण गेलो तर आपल्याला धक्का पोहोचू शकतो. इथे बघा इयर ड्रम असतो, इथे बघा इयर ड्रम असतो. हा फार महत्त्वाचा असतो. कानाचा पडदा हाच सगळ्यात महत्त्वाचा असतो. हा काय करत असतो, हा ऐकू येण्यासाठी आपल्याला मदत करत असतो. हा जर म्हणजे असा कधी ब्रेक झाला, याला काही हार्म झाला तर आपल्याला कधी ऐकूच येणार नाही. लक्षात आलं, हा फार महत्त्वाचा असतो. म्हणून हा काय केलेला आहे, खूप आतमध्ये दिलेला आहे. पण तरी पण आपण काय करतो, काड्या वगैरे घालून असं आतमध्ये तिथपर्यंत पोहोचून त्याला हार्म पोहोचवतोच. पण असं कधीच करायचं नसतं. लक्षात आलं. त्यानंतर हा ठिकाणी आहे मिडल इयर. हा काय आहे, मिडल इयर. हा मध्य कर्ण आहे इथपर्यंत गेल्यानंतर. त्यानंतर हा बघा इथे स्टेप्स. आता हे स्टेप्स हे तुम्ही बघा, मी तुम्हाला हे 7th का कशामध्ये शिकवलं आहे बघा, मस्क्युलर सिस्टीममध्ये चॅप्टरमध्ये, की सगळ्यात छोटं हाड. हा MPSCचा पण क्वेश्चन असतो की मानवाच्या शरीरामधील सगळ्यात छोटं हाड कोणतं असतं, तर हा स्टेप्स असतो. सगळ्यात छोटं बघा किती छोटं आहे हा, सगळ्यात छोटं मसल आहे. लक्षात आलं, स्टेप्स. इकडं त्याच्यानंतर बघा हा आतमध्ये, कानाच्या आतमध्ये गेल्यानंतर हे असं असतं, बघितलं. ही तर गोगल गाय सरकारनावर तर बघा इथे हे अशा असतात. आता बघा चला, द इयर इज अन इम्पॉर्टंट ऑर्गन ऑफ एन ह्युमन बॉडी. आपला इयर तर खूप महत्त्वाचं आहे, कारण त्यानेच आपण ऐकतो, बरोबर ना. सगळं काही आपल्याला, त्यामुळे ऐकायलाच काही नसलं तर आपल्याला समजेल का काही नाही. ऐकतो म्हणून तर बोलतो आपण, बरोबर ना. जे ऐकतो ते बोलतो. वी हिअर साऊंड बिकॉज ऑफ आवर इयर. आपले इयर आपल्यासाठी खूपच महत्त्वाचं आहे. वेन साऊंड वेव्स फॉल ऑन द इयर ड्रम. आता साऊंड वेव कसा आहे तुम्हाला सांगा, बाहेरून शब्द आले, असे आले आतमध्ये आणि ह्या इयर ड्रमवर जाऊन आदळले, बरोबर ना. फॉल झाले ते इयर ड्रम. इट व्हायब्रेट्स. तो काय होतो, व्हायब्रेट होतो. कानाचा पडदा असा हलतो, व्हायब्रेट होतो. कारण कोणती गोष्ट व्हायब्रेट झाल्याशिवाय काय होणार नाही, ऐकूच येणार नाही, साऊंडच येत नाही त्याच्यातून. दिस व्हायब्रेशन्स आर कन्व्हर्टेड इन टू द इलेक्ट्रिक सिग्नल. हे व्हायब्रेशन कशात कन्व्हर्टेड होतात, इलेक्ट्रिकल सिग्नलमध्ये, म्हणजे विद्युत लहरीमध्ये त्यांचं रूपांतर होतं. विच ट्रॅव्हल्स टू द ब्रेन. मग ते कुठे जातात, ब्रेनकडे जातात. आता आपला कान कुठे जॉईन आहे, ब्रेनच्या यांना जॉईन असतो, नर्व्सला, बरोबर ना. मग ब्रेनच्या नर्व्सला गेल्यानंतर
नर्व्सकडून तो जातो ब्रेनकडे. द इयर कॅन बी डिव्हायडेड इंटू द 3 पार्ट्स. मग तिथं समजतं आपल्याला हा आवाज कशाचा आहे, बरोबर ना, आपण काय रिप्लाय द्यायला पाहिजे, बरोबर ना, तिथून मग आपल्याला रिप्लाय येतो, आपल्याला समजतं अरे ही काय आहे, ही चांगला शब्द आहे किंवा हा वाईट शब्द आहे, हे आपल्याला तिथं समजतं. मग ब्रेन आपल्याला सांगतो हे काय चांगलं आहे किंवा वाईट आहे, बरोबर ना. आउटर, आता याचे 3 पार्ट पडतात बघा, 3 पार्ट्स आहे. आउटर इयर असतो, मिडल इयर असतो आणि इनर इयर असतो. आता आउटर इयर त्यालाच काय म्हणतात, पिना असं म्हणतात, बरोबर ना, त्याला बाह्यकर्ण म्हणतात, हा आपला बाहेरचा, बरोबर ना. द आउटर इयर कलेक्ट्स द साऊंड वेव्स. आउटर इयर काय करत असतो, साऊंड वेव्ह कलेक्ट करत असतो, लक्षात आलं. साऊंड वेव्ह तो घेतो अँड पासेस देम थ्रू अ ट्यूब टू अ कॅव्हिटी इन द मिडल इयर. हा काय करत असतो, साऊंड वेव्ह कलेक्ट करतो आणि असे पास करतो आतमध्ये ह्या मिडल इयरमध्ये. इट्स अ पेक्युलियर फनेल लाईक शेप हेल्प्स टू कलेक्ट अँड पास साऊंड इन टू द मिडल इयर. तर त्याचा शेप कसा असतो, नरसाळ माहिती का तुम्हाला, फणेल माहिती का, आपण ते भरतो पाणी वगैरे, ते असं काही तेल वगैरे भरतात बघा आई घरात, ते फणेलसारखं आहे बघा. आता याचा शेप फणेलसारखाच आहे ना, दिसतोय ना, शेपसारखा असतो आणि कलेक्ट करतो तो आणि साऊंड कुठे पास करतो, मिडल इयरपर्यंत, इथपर्यंत मिडल इयरपर्यंत तो साऊंड पोहोचवतो. आता मिडल इयर काय असतं बघा, आता मिडल इयरमध्ये साऊंड गेला. आता हे मिडल इयरमध्ये काय असतं बघा, इथपर्यंत साऊंड गेला हा. आता मिडल इयरमध्ये काय असतं बघा, देर इज अ थिन मेम्ब्रेन. थिन मेम्ब्रेन म्हणजे एक पातळ पडदा असतो तिथे, हे बघा हा असा थिन मेम्ब्रेन असतो तिथे. इन द कॅव्हिटी ऑफ द मिडल इयर कॉल्ड द इयर ड्रम. त्यालाच इयर ड्रम म्हटलं जातं, खूप पातळ पडदा असतो तो. व्हेन कॉम्प्रेशन इन अ साऊंड वेव्ह रिचेस द इयर ड्रम. आता तुम्हाला माहिती आहे साऊंड वेव्हमध्ये काय असतं, कॉम्प्रेशन पण असतं आणि रेअर फ्रॅक्शन असतं. याच्यासाठी तुम्हाला पार्ट 1 आणि पार्ट 2 बघावा लागेल, बरोबर की नाही, तर तुम्हाला ती समजणार आहे कॉम्प्रेशन काय असतं आणि रेअर फ्रॅक्शन काय असतं. ज्यावेळेस साऊंड वेव्हचं कॉम्प्रेशन पोहोचतं त्या इयर ड्रमपर्यंत, त्यावेळेस काय होणार आहे मला सांगा, कॉम्प्रेशन कसं असतं, दाट असतं, बरोबर ना. द प्रेशर आउटसाईड इट इन्क्रीजेस अँड इट गेट्स पुश इनवर्ड. मग बाहेरचा प्रेशर, त्या साऊंड वेव्हचा प्रेशर ह्या पडद्यावर पडतो आणि आतमध्ये काय होतो, दाबला जातो, पुश होतो, बरोबर की नाही, ढकलला जातो तो पडदा आतमध्ये. आणि ज्यावेळेस द अपोजिट हॅपन्स वेन द रेअर फ्रॅक्शन रिचेस देअर. मग आता साऊंड वेव्हमध्ये रेअर फ्रॅक्शन पण असतं, मग रेअर फ्रॅक्शन ज्यावेळेस पोहोचतं तिथपर्यंत, तर त्यावेळेस काय होणार, तर ते प्रेशर आउटसाईड डिक्रीज. मग हे काय होतं, कानाचा पडदा हा प्रेशर बाहेरच्या बाजूने येतं, डिक्रीज होतं आणि ते मेम्ब्रन्स काय होतं, कानाचा पडदा जो आत गेलेला असतो तो काय होतो, परत बाहेर येतो, पूल होतो, असा पूल आउटवर्ड होतो. म्हणजे तो कानाचा पडदा लक्षात आला, तो मला दाबला जातो, परत बाहेर येतो असा. दस साऊंड वेव्स कॉज व्हायब्रेशन. त्याच्यामुळे साऊंड वेव्सनी काय होतं, व्हायब्रेशन होतो कानाचं. आणि लक्षात आलं की ह्या मेम्ब्रेनचं काय होतं, व्हायब्रेशन होतं, त्यामुळे काय होतं, आपल्याला आवाज ऐकू येतो. लक्षात आलं का, या कानाचा पडदा किती महत्त्वाचं काम करत असतो, हाच व्हायब्रेट होत असतो, ते जे कॉम्प्रेशन आणि रेअर फ्रॅक्शन येत असतात ना त्याच्यामुळे, आणि त्यामुळे व्हायब्रेशन होऊन आपल्याला आवाज येतो. अदरवाईज आपल्याला आवाज येऊ शकत नाही. म्हणून तर हा इयर ड्रम खराब झाला, आवाज यायचा, ऐकू यायचं बंद होतं म्हातारपणी वगैरे. मग का, हा इयर ड्रमच खराब होतो ना, म्हणून तर आपल्याला ऐकू येत नाही. लक्षात आलं का, इनर कमजोर होतो, खराब होतो किंवा कमजोर होतो बघा. इनर इयर म्हणजे आणखी आतमध्ये जायचं आता, बरोबर ना. आता ह्या इयरड्रमच्या पण आतमध्ये जायचं, आतमध्ये अजून गेल्यानंतर काय आहे बघा, द ऑडिटरी नर्व्स कनेक्ट टू इनर इयर टू द ब्रेन. आता ह्या इनर इयरची जी एक हे असते, नर्व्स असते, ती कुठे कनेक्ट असते, ब्रेनला कनेक्ट असते, बरोबर ना. आवाज ऐकला तो कुठे गेला, नर्व्स थ्रू ब्रेनकडे गेला. द इनर इयर हॅज अ स्ट्रक्चर रिसेम्बलिंग टू द शेल ऑफ अ स्नेल. आता इनर इयरमध्ये हे बघा, स्नेल म्हणजे काय, गोगलगाईसारखं एक स्ट्रक्चर असतं, असं गोल गोल दिसलं का या ठिकाणी बघा. इट इज कॉल्ड कॉशलिया. त्याला काय म्हणतात, कॉशलिया असं म्हणतात, म्हणजे शंखासारखं असतं ते, बरोबर ना, कर्णारवर्त असं म्हणतात त्याला मराठीतून. द कॉशलिया रिसिव्स द व्हायब्रेशन्स कमिंग फ्रॉम द मेम्ब्रेन्स अँड कन्वर्ट्स देम इन टू द इलेक्ट्रिकल सिग्नल. आता हा काय करत असतो माहिती का, हा तो रिसीव्ह करतो व्हायब्रेशन जे मेम्ब्रान्सपासून येतात ते, आणि त्यांना कन्वर्ट कशात करतो, इलेक्ट्रिकल सिग्नलमध्ये कन्वर्ट करतो, बरोबर ना. इलेक्ट्रिकल सिग्नलमध्ये कन्वर्ट करतो आणि ते इलेक्ट्रिकल सिग्नल कुठे पाठवले जातात, ब्रेनकडे पाठवले जातात, थ्रू नर्व्सकडे, थ्रू नर्व्सच्या थ्रू जातात आणि ब्रेनकडे पाठवले जातात. आणि ब्रेन मग ॲनालिसिस करतो हे सिग्नल कोणते आहेत, चांगले आहे, वाईट आहे, याला रिप्लाय काय द्यायचा, बरोबर की नाही, हे समजलं जातं. मग ब्रेन तिथून सिग्नल पाठवतो पुन्हा रिटर्न, मग त्यानुसार आपण ॲक्ट करतो. लक्षात आलं? बघा मित्रांनो,
आता बघा मित्रांनो, आपल्याला समजलं आपले तर सगळेच ऑर्गन खूप इम्पॉर्टंट आहे, कारण हे ऑर्गन एकदाच मिळतात आपल्याला, बरोबर ना. ज्याने कोणी, ज्या ईश्वराने, परमेश्वराने, सृष्टीने ज्याने कोणी आपलं तयार केलं ते एकदाच दिलेत, पुन्हा नाही, बरोबर ना. त्याची काळजी घेणं हे आपलं काम आहे. आता हे इयर आपण काय करत असतो, खूप सेन्सरी ऑर्गन आहे, बरोबर ना. हे आपलं कान बघा बरं किती नाजूक आहे हा अवयव. मग आपण काय करतो, त्याच्यामध्ये स्टिक्स घालतो, काहीतरी पॉइंटेड ऑब्जेक्ट्स घालतो आणि शुड नेवर बी इन्सर्टेड इन टू दे. आपण हे करायला नाही पाहिजे, असं क्लिनिंग इट, आपण स्वच्छ करण्यासाठी असं काही करायला नाही पाहिजे. आपण डॉक्टरांची हेल्प घ्यायला हवी, बरोबर की नाही. असं काही करायचं नाही त्यामध्ये. ऑल्सो वन शुड नॉट हिअर व्हेरी लाऊड म्युझिक युझिंग इयरफोन. आणि बऱ्याच जणांना काय सवय असते की कंटिन्यू इयरफोन कानात ठेवलेले असतात. आता बघा, आपण जेही कानात ऐकत असतो ते डायरेक्टली कुठे जातं, ब्रेनपर्यंत जातं. त्यामुळे बऱ्याच लोकांचं काय होतं बघा, डोकं दुखण्याचं प्रमाण वाढतं. त्यांच्या डोक्यामध्ये असं त्यांना थोडासा मायग्रेनचा वगैरे प्रॉब्लेम होतो, कारण का सारखं मोठ्या आवाजामध्ये त्या इयरड्रमजवळ आवाज साऊंड वेव्ह जाऊन काय होतं, ते नर्व्सला, ते ब्रेनच्या जवळ असल्यामुळे काय होतं की आपल्या ब्रेनच्या या नर्व्स पण थोड्याशा म्हणजे त्रास व्हायला लागतो त्यांना पण, बरोबर. त्यामुळे आपलं डोकं पण दुखतं आणि कान पण खराब होतात. इट मे कॉज ग्रेव इंजुरी टू द इयरड्रमला काय होतं, त्यामुळे इंजुरी होते. त्यामुळे बघा, हे कधीच नाही ऐकायचं असं कानामध्ये ते हेडफोन्स टाकून, इयरफोन्स टाकून कधीच काही ऐकायचं नसतं, कारण ते काय हाय क्वालिटीचे पण नसतात आणि किती क्वालिटीचे असले तरी नीड असेल तेव्हाच ऐकायचं असतं, कारण कानामध्ये घालून ऐकण्यासाठी आपल्याला कधीच काही उपयोगाचं नसतं. लक्षात आलं का. आपण फार दुरून ऐकायचं असतं, कारण आपले इयरड्रम हे फार नाजूक अवयव आहे, ते नंतर खराब होऊन जातात, मग नाहीतर त्याला इंजुरी होते आणि ते काम करायचं बंद करतात. आलं लक्षात. चला पुढे जाऊयात. मित्रांनो, चॅप्टरचा रिमेनिंग पार्ट 4मध्ये कव्हर करण्यात आलेला आहे. त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, कृपया ती फॉलो करावी. चॅनल आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, आपल्या मित्रांपर्यंत नक्की पोहोचवा. आपल्या अनमोल कमेंट्स आम्हाला नक्की कळवा. पुन्हा भेटू न्यू पार्टसोबत. तोपर्यंत धन्यवाद.